नमस्कार, मी अलका जोशी। विद्या उद्यम कला संस्कृती इथे न काही उणे, उभ्या भारताभूषण व्हावे असे आमुचे पुणे। असं म्हणतात ते उगीच नाही। पुणे शहराला कला, संस्कृती, परंपरा, साहित्य यांचा वारसा लाभलेलाच आहे आणि शिवाय मराठी भाषेचं माहेरघर म्हणून देखील पुणे शहराची खास ओळख आहे। आणि कला, संस्कृती, साहित्य अतिशय श्रीमंत असं हे असणारं पुणे शहर, याच पुणे शहरामधील कवी विमल लिमये यांची एक सुंदर कविता आहे, घर असावे घरासारखे। घर कशाला म्हणावे? खूप मोठा बंगला आहे, गाडी आहेत, घोडे आहेत, घरामध्ये नौकर चाकर आहेत आणि मग अशा मोठ्या घराला, बाहेरून दिसणाऱ्या श्रीमंत अशा घराला घर म्हणायचं का? पाहूयात कवी विमल लिमये यांच्या कवितेमधून घर असावे घरासारखे, तर घर कसं असावं या कवितेतून आपल्याला लक्षात येईल। घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती। घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती। इथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती। इथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती। त्या शब्दांना अर्थ असावा, नकोत नुसती वाणी। त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी। सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी। सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी। त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी। त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी। अश्रूतूनही प्रीत झरावी, नकोच नुसते पाणी। अश्रूतूनही प्रीत झरावी, नकोच नुसते पाणी। या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य घेऊनी शक्ती। या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य घेऊनी शक्ती। आकांक्षाचे पंख असावे, उंबरट्यावर भक्ती। आकांक्षाचे पंख असावे, उंबरट्यावर भक्ती। घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती। इथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती। इथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती। या कवितेमधून घराला घरपण हे माणसांनी येतं, तर माणसांमध्ये असणारा जिव्हाळा, आपलेपणा, सहकार्य, प्रेम, सद्सद विवेक बुद्धी आणि एकमेकांबद्दल असणारा आदर, ह्या सगळ्या कलागुणांनी ह्या भिंतीला खऱ्या अर्थाने घर बनवलं जातं। म्हणून कवी विमल लिमये यांची कविता आपल्याला आठवणीतील कविता अशी आहे, ज्या ज्या वेळेला घर हे शब्द आपण ऐकतो त्या वेळेला घर कसे असावे, अशी ही विमल लिमये यांची कविता आपल्याला निश्चित आवडेल। धन्यवाद। मी अलका जोशी। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन कवितेसह। तोपर्यंत धन्यवाद।